जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर, आरोग्य सेवक आणि सेविकांना PCPNDT कायद्याचं प्रशिक्षण द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। आरोग्य विभागानं ग्रामीण आणि शहरी भागात PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व आशा वर्कर्स, आरोग्य सेवक आणि सेविका यांना या कायद्याचं काटेकोरपणे प्रशिक्षण द्यावं। तसंच आरोग्य विभागानं जिल्हा दक्षता समितीच्या पुढील बैठकीपूर्वी या कायद्याअंतर्गत किमान 1 डिकॉय केस आणि 2 स्टिंग ऑपरेशन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित PCPNDT जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री कृष्णा सकट, जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी दिनेश राठोड, क्लस्टर प्रिव्हेन्शन ऑफिसर ब्रह्मदेव श्रीमंगले, नीरज महाजन, मानसी भोसले, सिनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अग्रजा चिटणीस यांच्यासह सर्व संबंधित आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते। सन 2017मध्ये लिंग गुणोत्तर 885 होतं, तर 2024मध्ये ते 931 पर्यंत सुधारलं। 2024मध्ये जन्मावेळी लिंग गुणोत्तर 931 नोंदलं गेलं असून पंढरपूर 946, करमाळा 943, बार्शी 941 यासारख्या तालुक्यांमध्ये सुधारणा दिसून आली। एप्रिल 2025 ते मार्च 2026 दरम्यान 0 ते 6 वर्षे वयोगटात एकूण लिंग गुणोत्तर 957 इतका आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी दिली।